केप्र उत्सव नवरात्रीचा. ही गोष्ट आहे प्रियाची. सर्वसाधारण वर्किंग मदर सारखीच प्रिया सुद्धा एक वर्किंग मदर होती. काम करताना करिअरमध्ये यशस्वी व्हायचं, पण त्याचबरोबर आपल्या मुलांवरही संस्कार करायचे. एक प्रेमळ आणि खंबीर आई म्हणून त्यांना वेळ द्यायचा अशी तिची इच्छा होती. पण आजच्या धकाधकीच्या काळात घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत करत असताना तिला हे शक्य होत नव्हतं आणि त्यामुळे तिला खूप अपराधी वाटत होतं. तिच्या मनावर दडपण येत होतं. याबद्दल ती तिच्या आईशी बोलली. प्रियाची आई खूप हुशार होती आणि मुख्य म्हणजे ती सुद्धा एक आई होती. त्यामुळे प्रियाची अवस्था तिच्या लक्षात आली. आईनं तिला देवी स्कंद मातेची गोष्ट सांगितली. आई म्हणाली, स्कंद माता, स्कंद म्हणजेच कार्तिकेयाची आई, जिला आपण पार्वती म्हणूनही ओळखतो. ती देखील एक योद्धा होती, शिवाय एक प्रेमळ आणि आदर्श आई पण होती. पौराणिक कथेनुसार असं म्हणतात की तारकासूर नावाचा एक राक्षस होता, ज्याचा वध शिवपुत्राच्या हातून होईल असं सांगितलं होतं. कार्तिकेय हा शिव आणि पार्वतीचा पुत्र. त्यानं तारकासुराशी युद्ध करून त्याचा वध करावा म्हणून पार्वतीनं त्याला युद्धामध्ये निपुण करायचं ठरवलं आणि त्याला युद्धकला शिकवण्यासाठी तिनं स्कंदमातेचं रूप घेतलं. तिच्या प्रशिक्षणानं कार्तिकेय एक चांगला योद्धा तर झालाच, शिवाय त्यानं तारकासुराचा वधही केला. लक्षात ठेव प्रिया, तू काही एकटी नाहीयेस. याआधीही अनेक स्त्रियांनी अशाच आव्हानांचा सामना केलाय. घरकाम, बाहेरचं काम करून मुलं जोपासली आहेत. काही स्त्रियांनी तर राणी म्हणून राज्य सुद्धा केलेलं आहे. हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुमच्या क्षमतेवर विश्वास असतो, तुम्हाला बॅलन्सिंगची कला अवगत असते. तुमचं काम आणि तुमचं वैयक्तिक जीवन यासाठी वेळ विभागून देणं तुम्हाला जमत असतं. आणि मुख्य म्हणजे स्वतःला ताणून धरण्यापेक्षा स्वतःला मोकळं सोडून गरजेनुसार आणि जबाबदाऱ्यांनुसार कामाचं नियोजन करणं महत्त्वाचं असतं. प्रियाला हे पटलं. तिनं स्वतःच्या वेळेनुसार कामाचं नियोजन करायचं ठरवलं. मुलांना द्यायचा वेळ निश्चित केला. कामाच्या वेळेसाठी काही मर्यादा आखून घेतल्या. स्वतःच्या प्रायोरिटीज ठरवल्या. त्यामुळे तिच्या मनावरचा ताण कमी झाला. अपराधीपणाच्या भावनेची जागा आता आनंदाच्या भावनेनं घेतली आणि आईपणाचं सुख ती उपभोगू लागली. प्रियाचा हा प्रवास म्हणजे सगळ्याच काम करणाऱ्या मातांच्या ताकदीचा आणि लवचिकतेचा पुरावा होता. एक यशस्वी करिअर घडवताना प्रेमळ आणि जबाबदार आई बनणं शक्य होतं हे तिनं सिद्ध केलं. यावरून हेच लक्षात येतं की मातृप्रेम हे सर्व आव्हानांवर विजय मिळवतं, पण त्यासाठी सर्व मातांनी देखील स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. समतोल साधून जबाबदाऱ्यांचा प्राधान्यक्रम ठरवला तर आपण स्वतःला आणि आपल्या मुलांना देखील सक्षम बनवू शकतो.